नमस्कार मित्रांनो, मी नितीन पाटील आजच्या या सेशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. चला तर पाहूया आज आपण कोणत्या कंपनीचं अनालिसिस करणार आहे ॲज अ स्टॉक ऑफ द वीक. आपण दर आठवड्याला एक कंपनीचं आपण अनालिसिस करतो. तर यामध्ये आजचा कंपनीचं नाव आहे ते म्हणजे नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड. या कंपनीचं NSE चा कोड आहे नॅशनल NATIONAL तसंच BSE वर सुद्धा या कंपनीचा कोड सेम आहे. कंपनीचं करंट मार्केट प्राइस म्हणजे चालू किंमत जी आहे ती ₹73.40 आहे. मार्केट कॅप या कंपनीचं जे आहे 13,490 कोटीचं आहे. सेक्टर या कंपनीचं जे ॲल्युमिनियम सेक्टरमध्ये ही काम करते. तसंच या कंपनीचा जो PE आहे प्राइस टू अर्निंग रेशो तो आहे 29.03. जर बघितलं याचं कंपॅरिझन सेक्टर बरोबर केलं तर सेक्टरमध्ये ही 82.37 हा सेक्टरचा PE आहे. म्हणजे जर कम्पेअर केलं तर ही या सेक्टरमध्ये चांगला रिटर्न्स देणारी ही कंपनी आपल्याला दिसते. त्याचबरोबर या कंपनीचा जर बुक व्हॅल्यू पाहिला तर ₹54.30 हा पर शेअर या कंपनीचा बुक व्हॅल्यू सुद्धा आहे आणि जो फार उत्तम दिसतो आपल्यासाठी. जर कंपनीचा इतिहास पाहिला किंवा कंपनी बद्दल जर समजून घ्यायचं म्हटलं, बघा कंपनी नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड अब्रिव्हेटेड ॲज नॅल्को म्हणजे नॅल्को या नावानं सुद्धा ही कंपनी काय केली जाते, ओळखली जाते. इनकॉर्पोरेटेड इन 1981 म्हणजे काय, कंपनी ही 1981 साली स्थापन झालेली आहे. इज अ नवरत्न ग्रुप म्हणजे काय, नवरत्न ग्रुप नावाच्या ऑर्गनायझेशनची ही एक कंपनी आहे. नॅल्को इज एंगेज्ड इन द बिझनेस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग अँड सेलिंग ॲल्युमिना अँड ॲल्युमिनियम. ॲल्युमिना आणि ॲल्युमिनियमच्या मॅन्युफॅक्चरिंग आणि सेलिंग मध्ये ही कंपनी काम करते. द कंपनी इज अ लोएस्ट कॉस्ट प्रोड्युसर ऑफ मेटलॉर्जिकल ग्रेड ॲल्युमिना इन द वर्ल्ड and lowest cost producer of bauxite in the world as per Wood Magazine reports. म्हणजे जी वुड मॅगझिन आहे त्या मॅगझिनच्या रिपोर्टनुसार ही कंपनी लोएस्ट कॉस्ट प्रोड्युसर आहे बॉक्साईट मध्ये आणि ॲल्युमिनाच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये सगळ्यात लोएस्ट कॉस्ट जगामध्ये. हे एक ह्या कंपनीचं वैशिष्ट्य म्हणता येईल आपल्याला आणि ते एक या कंपनीसाठी स्ट्रॉंगेस्ट पॉइंट सुद्धा असू शकतं. द कंपनी इज ऑपरेटिंग a 22.75 lakhs TPA alumina refinery plant and located at Dhamanjodi district in Korput district of Odisha. ओडिसाच्या धमनजोडी या ठिकाणी या कंपनीचं रिफायनरी आहे, अल्युमिनाची रिफायनरी आहे 22.75 लाख TPA ची. त्याचबरोबर 4.6 lakhs TPA alumina स्टेमलर लोकेटेड ॲट अनगुल ओडिसा. अनगुल ओडिसा या ठिकाणी सुद्धा एक 4.6 लाख TPA चा याचा काय प्लांट आहेत. असे 2 प्लांट या कंपनीचे ऑलरेडी चालू आहेत आणि रनिंग मध्ये आहेत. जर या कंपनीच्या शेअर होल्डिंग पॅटर्न पाहिले तर या कंपनीचे जे प्रमोटर आहेत त्या प्रमोटरांच्याकडे 51.28% काय आहेत, शेअर्स आहेत. जे कंपनीचे एकूण शेअर्स आहेत त्यापैकी कंपनीच्या ओनर्सकडे 51% शेअर्स आहेत. त्याचबरोबर या कंपनीमध्ये FII FPIचं शेअर होल्डिंग सुद्धा 8.38% आहे. म्हणजे जे परदेशी गुंतवणूक कंपन्या आणि परदेशी गुंतवणूक पोर्टफोलिओ आहेत यांची इन्व्हेस्टमेंट देखील 8.38% या कंपनीत आहे. त्याचप्रमाणे भारतीय इन्व्हेस्टर किंवा भारतीय इन्व्हेस्टमेंट कंपन्या यामध्ये 9.46% यात काय केलेले आहेत, त्यांनी इन्व्हेस्ट केलेले आहेत. जर पब्लिकचं इन्व्हेस्टमेंट किती आहे पाहिलं तर पब्लिक यामध्ये 30.70% यामध्ये काय आहेत, पब्लिकचे शेअर होल्डिंग आहेत. ओके, तर ओव्हरऑल बघितलं तर यामध्ये चांगली इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी आहे पब्लिकसाठी सुद्धा. जर या कंपनीचं स्वॉट अनालिसिस केलं, स्वॉट अनालिसिस म्हणजे काय, स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी आणि स्ट्रेंथ काय आहेत या कंपनीच्या, स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट काय आहेत या कंपनीच्या आपण जर पाहिल्या तर त्या पुढील प्रमाणे बघा. स्ट्रेंथ काय आहे त्या कंपनीच्या, ग्रोथ इन नेट प्रॉफिट विथ इन्क्रीजिंग प्रॉफिट मार्जिन QoQ. ग्रोथ झालेला आहे कशामध्ये,
प्रॉफिटमध्ये, नेट प्रॉफिटमध्ये इन्क्रीज होतोय क्वार्टर ऑन क्वार्टर. प्रत्येक क्वार्टरला या कंपनीचे नेट प्रॉफिट इन्क्रीज होत आहेत, वाढताना दिसत आहेत. एक. दुसरं काय, कंपनी विथ लो डेप्ट. कंपनी विथ लो डेट म्हणजे काय, कंपनीचं जे लोन आहे किंवा देणं आहे ते फार कमी आहे किंवा नाही प्रमाणात आहे. तर हे पण या कंपनीचं काय स्ट्रेंथ मध्ये येते. इन्क्रीजिंग रेव्हेन्यू एव्हरी क्वार्टर फॉर द लास्ट 2 क्वार्टर्स. मागल्या 2 क्वार्टरमध्ये जर तिमाहीमध्ये जर पाहिलं तर रेव्हेन्यू या कंपनीचा वाढतोय. त्याचप्रमाणे इन्क्रीजिंग प्रॉफिट एव्हरी क्वार्टर फॉर द लास्ट 2 क्वार्टर्स म्हणजे काय, लास्ट 2 क्वार्टर मध्ये या कंपनीचा जसा रेव्हेन्यू वाढलाय त्याचप्रमाणे प्रॉफिट देखील वाढलेला आहे. कंपनी विथ 0 प्रमोटर प्लेज म्हणजे या कंपनीच्या मालकांकडे जे काही शेअर्स आहेत 51%, त्यापैकी कुठल्याही प्रकारे त्यांनी तारण किंवा गहाण कुठेही ठेवलेले दिसत नाहीत. FII, FPI और इन्स्टिट्यूशन्स आर इन्क्रीजिंग देअर शेअर होल्डिंग्स म्हणजे काय, या कंपनीमध्ये फॉरेन कंपन्यांचे किंवा फॉरेन इन्व्हेस्टरांचे इन्व्हेस्टमेंट वाढताना आपल्याला दिसते. ही एक या कंपनीसाठी पॉझिटिव्ह साईन आपल्याला म्हणता येईल. कंपनी विथ रायझिंग नेट प्रॉफिट मार्जिन. कंपनीचं रायझिंग जे वाढणारं नेट प्रॉफिट मार्जिन आहे क्वार्टरली ॲज वेल ॲज TTM बेसिस म्हणजे तिमाही बघितलं तरी सुद्धा आणि वार्षिक पाहिलं तरी सुद्धा. स्ट्रॉंग मोमेंटम प्राइस अबोव शॉर्ट टर्म. स्ट्रॉंग मोमेंटम आलेली आहे प्राइस मध्ये, जे दरामध्ये जे काय आहेत मोमेंटम आलेले आहेत अपवर्ड साइड चांगलेले आलेले आहेत ते शॉर्ट टर्म साठी सुद्धा, मीडियम टर्म साठी सुद्धा आणि लॉंग टर्म मध्ये सुद्धा मुव्हिंग ॲव्हरेज नुसार. ओके, तर हे या कंपनीचे स्ट्रेंथ वाटतात. बरं, ह्याच्यात मग विकनेस काय आहेत. बिग डील इनसाइडर अँड SAST सेल्स लास्ट मंथ ग्रेटर दॅन 1% ऑफ टोटल शेअर्स. कंपनीच्या एकूण शेअर्स पैकी 1% शेअर्स इनसाइडरनी विकलेले आहेत लास्ट मंथ मध्ये. हे थोडंसं यासाठी विकनेसचा मुद्दा होऊ शकतो. त्याचबरोबर प्रमोटर डिक्रीजिंग देअर शेअर होल्डिंग. मागल्या काही काळात जर बघितलं तर प्रमोटर म्हणजे मालक जे आहेत, प्रमोटर जे आहेत त्यांच्या शेअर्स मध्ये काय होत आहेत, घट होताना दिसते. ती सुद्धा या कंपनीची आपण विकनेस म्हणू शकतो. त्यानंतर बघा डिक्लाइनिंग नेट कॅश फ्लो. डिक्लाइन झालेला आहे कॅश फ्लो मध्ये. कंपनी इज नॉट एबल टू जनरेट नेट कॅश. कंपनीकडे कॅशचा थोडीशी प्रॉब्लेम दिसते. हा पण या कंपनीचा काय थोडासा विकनेस दिसतोय. अपॉर्च्युनिटी म्हणजे ह्यात अपॉर्च्युनिटी काय काय, रिझल्ट स्क्रीनर, स्टॉक विथ अपकमिंग रिझल्ट्स विच आर सीइंग पॉझिटिव्ह शिफ्ट इन शेअर प्राइस. या कंपनीचे जे येणारे रिझल्ट्स आहेत, येणाऱ्या काही तिमाहीत असतील, येणाऱ्या पुढच्या काही तिमाहीत असतील, तर ते आपल्याला पॉझिटिव्ह येणार असे दिसत आहेत आणि त्यामुळं शेअरची प्राइस सुद्धा काय आहे वाढताना आपल्याला दिसते. त्याचबरोबर पॉझिटिव्ह ब्रेकआउट थर्ड रेजिस्टन्स म्हणजे काय, आपण जे सपोर्ट आणि रेजिस्टन्स कंपन्यांचे पाहतो त्यामध्ये या कंपनीचा जो काय तिसरा रेजिस्टन्स आहे म्हणजे वरच्या लेवलचा, वर जाणाऱ्या किमतीमध्ये, तर तिसरा रेजिस्टन्स सुद्धा ह्या कंपनीच्या शेअर प्राइसनी पार केलेला आहे आणि तो एक पॉझिटिव्ह साईड आहे. हायएस्ट रिकव्हरी फ्रॉम 52 वीक लो म्हणजे काय, लास्ट वर्षभरामधल्या जी लोएस्ट प्राइस होती, 52 वीक लो प्राइस होती, त्या तिथून या कंपनीच्या शेअर प्राइसनी अगदी चांगल्या प्रकारे रिकव्हरी केलेलं आपल्याला दिसतं. ही या कंपनीची काय अपॉर्च्युनिटी आहे. थ्रेट यामध्ये धोके काय दिसतात, इन्क्रीजिंग ट्रेंड इन नॉन कोर इन्कम्स. इन्क्रीज झालेले आहेत. ज्या कंपनीचा जो मूळ बिझनेस आहे त्याच्याशिवाय अदर इन्कम्स मध्ये सुद्धा वाढ होताना दिसते. म्हणजे नॉन कोर जो मेन बिझनेस आहे त्याशिवाय वेगवेगळ्या बिझनेसमध्ये सुद्धा कंपनी आता काम करताना दिसते आणि तिथून जास्त इन्कम येताना ह्या कंपनीचं दिसतं. हे थोडंसं थ्रेट, भीतीचा एक प्रश्न असू शकतो. तर ओव्हरऑल बघितलं तर ह्या कंपनीमध्ये लास्ट 10 वर्षात स्टॉक प्राइस CAGR जर पाहिला तर मागल्या 10 वर्षात ही -1% यांनी रिटर्न्स दिलेले आहेत. 5 वर्षात पाहिले तर 12% आहेत, 3 वर्षात पाहिले तर 6% या कंपनीनं रिटर्न्स दिलेले आहेत. आणि जर एकदम जबरदस्त रिझल्ट कुठे मिळाले तर लास्ट 1 वर्षामध्ये या कंपनीनं 119% रिटर्न या कंपनीनं आतापर्यंत दिलेले आहेत आणि हे एक पॉझिटिव्ह साईन आहे यामध्ये एंट्री करण्यासाठी. म्हणून आपण या कंपनीमध्ये एंट्री करताना जवळजवळ ज्यांना 1,500 रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत
त्यांनी 7 शेअर्स यामध्ये इन्व्हेस्ट करायला काही हरकत नाहीत, कारण 73 रुपये किंमत आहे. त्यांनी 7 शेअर्स घेतले तर त्यांचे साधारण 500 रुपये ह्यात इन्व्हेस्ट होऊ शकतात. ज्यांना 1000 रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत त्यांनी 14 करावेत, आणि ज्यांना त्याही पेक्षा जास्त करायचे आहेत तर या पटीत 500च्या पटीत आपण काय करू शकता, एक 15 वर्षाचा टाइम फ्रेम घेऊन जर तुम्ही इन्व्हेस्ट केलात तर चांगल्या प्रकारे रिटर्न्स इथं मिळण्याच्या मोठ्या शक्यता आहेत. यामध्ये काय होतं, काही वेळेला NSE ला हा मिळतो, कधी मिळत नाही, तर दोन्हीकडे खरेदी करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. जर कुठं NSE ला मिळाला नाही तर BSE ला घ्या, BSE ला नाही मिळाला तर NSE ला घ्या. तर या पद्धतीनं आपण आज या स्टॉक ऑफ द वीक मध्ये नॅशनल अल्युमिनियम कंपनी लिमिटेड म्हणजेच नॅल्कोचा आपण अभ्यास केलेला आहे. त्या प्रकारे आपल्या सगळ्यांनी यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यास हरकत नाही, हे आपलं अनालिसिस सांगतं. हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमच्या सर्वांचा धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आपण अशाच प्रकारे एव्हरी वीक दर आठवड्याला आपण काय करणार आहोत, एका कंपनीचा अनालिसिस करणार आहोत. त्याबद्दल डिटेल जेवढी स्टडी होईल तेवढी आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. तर यासाठी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला दर आठवड्याला वेगवेगळ्या कंपन्यांचे अनालिसिस पाहता येईल, वेगवेगळे डिटेल्स पाहता येतील. त्याचबरोबर वेगवेगळ्या विषयांचे सुद्धा व्हिडिओज आपण इथून पुढे अपलोड करणार आहोत. तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल दाबून ठेवा, जेणेकरून वेळोवेळी तुम्हाला त्याचे अलर्ट्स मिळत राहतील. थँक्यू व्हेरी मच.